वन नेशन वन इलेक्शनला केंद्रीय कॅबिनेटनं मागील आठवड्यामध्ये मंजुरी दिली आणि याच हिवाळी अधिवेशनामध्ये हे विधेयक मांडण्यात येणार, तसंच याच अधिवेशनामध्ये ते मंजूर करून घेण्याचा सरकारचा प्रयत्न असणार हे स्पष्ट झालं होतं। लोकसभेमध्ये एनडीएमधील घटक पक्ष असलेल्या जेडीयूचे अध्यक्ष नितीश कुमार आणि तेलुगू देसम पार्टीचे प्रमुख चंद्रबाबू नायडू यांच्या पाठिंब्याशिवाय हे विधेयक मंजूर होऊ शकणार नाही हे लक्षात आल्यानं, तसंच पुढे राज्यसभेतही या विधेयकाला जोरदार विरोध होण्याची जाणीव असल्यानं आज लोकसभेमध्ये सादर होणारे हे विधेयक बिल नंबर 275 ऑफ 2024 आणि बिल नंबर 276 ऑफ 2024 किंवा 129वी घटना दुरुस्ती विधेयक 2024 युनियन टेरिटरीज लॉ अमेंडमेंट बिल 2024 सादर करण्यात आलेलं नाही। तसेच वन नेशन वन इलेक्शनचा कायदा करण्याचा संसदेला अधिकार नाही आणि सुप्रीम कोर्टही याला विरोध करेल असं मत प्रकाश आंबेडकर यांनी व्यक्त केलेलं आहे। तर दुसरीकडे एक देश एक निवडणूक या विधेयकाला पाठिंबा देण्याचं आवाहन बहुजन समाज पक्षाच्या प्रमुख मायावती यांनी राजकीय पक्षांना केलेलं आहे। आता या सर्व घडामोडीमध्ये एक चर्चा अजून अशी सुरू झालेली आहे की 2029ला वन नेशन वन इलेक्शन याची अंमलबजावणी करण्याचा सरकारचा जरी प्लॅन असला तरी सुद्धा 2034 पर्यंत त्याची अंमलबजावणी करण्यात येणार नाही किंवा करता येणार नाही, कारण की खुद्द या घटना दुरुस्ती विधेयकामध्ये तशा संदर्भातलं कलम टाकण्यात आलेलं आहे। आता या चर्चेमध्ये कितपत तथ्य आहे, तसंच ही चर्चा होण्याची कारणं काय आहेत हे आज आपण जाणून घेणार आहोत। नमस्कार, मी अरुणराज जाधव बोलबिडूवरती तुम्हा सर्वांचं अगदी मनापासून स्वागत करतो। सर्वप्रथम हे लक्षात घ्या, वन नेशन वन इलेक्शन संदर्भातलं जे बिल आहे त्याच्यामध्ये ज्या काही रामनाथ कोविंद यांच्या अध्यक्षतेखाली समिती नेमण्यात आली होती, त्यांच्या समितीच्या शिफारशीनुसार आता येणाऱ्या काळामध्ये जवळपास 15 घटना दुरुस्त्या कराव्या लागणार आहेत। तर ह्याच्यातली जी पहिली घटना दुरुस्ती करण्यात येणार आहे ती असणार आहे एकत्रित निवडणुका घेण्यासंदर्भातली, म्हणजे लोकसभा आणि विधानसभा यांच्यासाठीच्या एकत्रित निवडणुका घेण्यासंदर्भातली पहिली घटना दुरुस्ती असणार आहे। आणि दुसरं जे असणार आहे बिल ते असणार आहे दिल्ली, जम्मू काश्मीर आणि लडाख या ठिकाणी, हे जे केंद्रशासित प्रदेश आहेत या ठिकाणी निवडणुका एकत्रितपणे घेण्यासंदर्भातलं। लोकसभा आणि विधानसभा या ठिकाणी निवडणुका एकाच वेळी घेण्यासाठी वन नेशन वन इलेक्शन, एक देश एक निवडणूक किंवा एक राष्ट्र एक निवडणूक हे आपल्या इथं अंमलबजावणी करण्यात येणार आहे। माजी राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांच्या नेतृत्वाखाली समितीनं या संदर्भातला अहवाल सादर केला होता, ज्याच्यामध्ये लोकसभा आणि विधानसभेच्या निवडणुकीसोबत किंवा त्याच्यानंतर पुढच्या 100 दिवसामध्ये स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका घेण्याची शिफारस करण्यात आलेली आहे। खर्च हा एक महत्त्वाचा मुद्दा आहे वन नेशन वन इलेक्शनच्या अंमलबजावणी करण्यासंदर्भातला। रामनाथ कोविंद यांच्यानुसार त्यांच्या समितीमध्ये अर्थतज्ञ NK सिंग यांचा समावेश होता। त्यांच्यानुसार सध्या निवडणुकांसाठी 5 ते 5.5 लाख कोटी रुपयांचा खर्च येतो। जर या निवडणुका एकत्रितपणे घेण्यात आल्या तर हा खर्च 50,000 कोटी रुपये इतका कमी केला जाऊ शकतो आणि या बचतीमुळे GDP वाढीला चालना मिळू शकेल, महागाई कमी होईल, औद्योगिक वाढीसाठी थेट निधी उपलब्ध होईल आणि भारताचा GDP 1 ते 1.5% वाढल्याचं पाहायला मिळेल। आता हा त्यांचा अजम्पशनचा भाग आहे। एक देश एक निवडणूक हा भाजपसाठीचा निवडणूक जाहीरनाम्यातला एक महत्त्वाचा मुद्दा राहिलेला आहे, तरी सुद्धा याची अंमलबजावणी करण्यासाठी 2029 नाही तर 2034 उजाडेल असं म्हटलं जाते। आता यामागची कारणं काय आहेत ते समजून घेऊयात। लोकसभा आणि विधानसभेसाठी एकत्रित जर का निवडणुका घ्यायच्या असतील तर राज्यघटनेमध्ये एक नवीन कलम 82A जोडावं लागेल। कलम 83 मध्ये दुरुस्ती करावी लागेल, जे संसदेच्या सभागृहाच्या कार्यकाळाबद्दल आहे। तसंच कलम 172 मध्ये दुरुस्ती करावी लागेल, जे राज्य विधानसभेच्या कार्यकाळाबद्दल आहे। आणि कलम 327 मध्ये सुद्धा दुरुस्ती करावी लागेल, जे संसदेच्या निवडणुकांच्या अधिकाराबद्दल आहे। आता या महत्त्वपूर्ण दुरुस्त्या करणं या संदर्भातली शिफारस माजी राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांच्या अध्यक्षतेखालील समितीनं केलेली होती, ज्याला मागील आठवड्यामध्ये कॅबिनेटनं मंजुरी दिलेली आहे। एक नवीन मुद्दा या ठिकाणी चर्चेमध्ये आलेला असा आपल्याला दिसून येतोय की वन नेशन वन इलेक्शनची अंमलबजावणी जर का करायची असेल तर घटनेमध्ये दुरुस्त्या जरी कराव्या लागणार असल्या तरी सुद्धा या दुरुस्त्यांना अर्ध्याहून अधिक राज्यांची संमती लागणार नाही, कारण लोकसभा आणि विधानसभेच्या निवडणुका या केंद्रीय निवडणूक आयोग या घटनात्मक संस्थेकडून, तसंच लोकप्रतिनिधी कायदा 1950,
लोकप्रतिनिधी कायदा 1951 याच्यानुसार घेतल्या जातात आणि हे सर्व घटनादुरुस्तीच्या कलम 368(2) याचा भाग नाहीत. तसंच याला मंजूर करून घेण्यासाठी संसदेतील 2/3 सदस्यांचं प्रेझेंट अँड वोटिंग यांचं बहुमत लागेल असं म्हटलेलं आहे. आता या बहुमताची मजा अशी आहे, ज्यावेळेस आपण म्हणजे हे जे मी आता बहुमत सांगितलं 2/3 सदस्य प्रेझेंट अँड वोटिंग, याच्यामध्ये कलम 249 साठीचं वेगळं आहे, कलम 368(2) साठीचं वेगळं आहे. 249 नुसार जी स्पेशल मेजॉरिटी लागते, मेजॉरिटी ऑफ 2/3 मेंबर्स प्रेझेंट अँड वोटिंग, ह्याचं जर का आपण उदाहरण घ्यायचं म्हटलं तर असं घेऊयात की राज्यसभेमध्ये 245 सदस्य आहेत, त्याच्यामधले फक्त 150 जर का त्या दिवशी उपस्थित आहेत आणि त्या दिवशी मतदान करणार असतील, तर अशा वेळेस स्पेशल मेजॉरिटी जी लागेल 249 नुसार ती लागणार असेल 101 ची, कारण की सदस्य उपस्थित आहेत 150. 2/3 जर का याचं धरलं तर ते होतं 100 अधिक 1, 101 इतकी मेजॉरिटी लागेल 249 नुसार. पण 368(2) असं ज्यावेळेस सांगितलं जातं तर यासाठीची जी मेजॉरिटी आहे ही मेजॉरिटी कशी करावी लागेल. राज्यसभा 245 मेंबर मी तुम्हाला सांगितलं, तर 2/3 वोटिंग जे आहे ते 123 पेक्षा अधिक व्हायला पाहिजे किंवा 123 तरी व्हायला पाहिजे. म्हणजे 245चं जर का आपण निम्म करायचं म्हटलं, निम्म्याहून अधिक, तर ते 123 होईल. मग हे 2/3 जे आहे त्याची संख्या ही 123 पेक्षा जास्त व्हायला पाहिजे, अशा पद्धतीची ही स्पेशल मेजॉरिटी आहे. आणि आपण इथं चर्चा करतोय ह्या 368(2) ची, जिथं 123हून अधिक जणांचं त्याला मतदान लागेल. आता दुसरं जे बिल आहे ते आहे युनियन टेरिटरीज लॉ अमेंडमेंट बिल 2024, ज्याच्यानुसार आपल्या इथं युनियन टेरिटरीज ॲक्ट 1963 याच्यामधल्या सेक्शन 5 मध्ये बदल करावे लागणार आहेत. गव्हर्नमेंट ऑफ नॅशनल कॅपिटल टेरिटरी दिल्ली ॲक्ट 1991 याच्यामध्ये बदल करावा लागणार आहे. जम्मू आणि काश्मीर रिऑर्गनायझेशन ॲक्ट 2019 याच्यातल्या सेक्शन 17 मध्ये बदल करावा लागणार आहे. यासोबतच अजून सुद्धा त्यांना बदल करावे लागणार आहेत आणि हे जर का त्यांना बदल करायचे आहेत युनियन टेरिटरीजमध्ये दिल्लीसाठी, जम्मू आणि काश्मीरसाठी, तर त्यांना ते सिंपल मेजॉरिटी म्हणजे साध्या बहुमताने करावे लागणार आहे, ते सुद्धा संसदेच्या. आता साधं बहुमत जर का आपल्याला समजून घ्यायचं असेल तर लोकसभेमधली सिच्युएशन आपण समजून घेऊयात की सपोज एखाद्या दिवशी असं गृहीत धरूयात 545 पैकी 45 जण जर का उपस्थित नाहीयेत तर आणि 100 जणांनी वोटिंग करायचं नाही, ॲब्स्टेन जर का ते राहिले, तर अशा वेळेस फक्त 400 मेंबर शिल्लक राहतात प्रेझेंट अँड वोटिंग. मग या 400 पैकी 50% म्हणजे 201 जणांचं जे बहुमत आहे ते सिंपल मेजॉरिटीचं बहुमत असणार, हे या लक्षात घ्या. आता जी ही नवीन घटना दुरुस्ती केली जाणार आहे त्याच्यानुसार घटनेमध्ये एक नवीन कलम 82(अ) जोडलं जाणार आहे, ज्याच्यानुसार या विधेयकाचं कायद्यामध्ये रूपांतर झाल्यानंतर निवडणुकीनंतरच्या लोकसभेच्या पहिल्या बैठकीच्या वेळेस राष्ट्रपती महोदय एक नोटिफिकेशन जारी करणार. डेट ऑफ नोटिफिकेशन याला अपॉइंटेड डेट असं नाव देण्यात आलेलं आहे आणि याच कलमानुसार अपॉइंटेड डेट पासून लोकसभेचा कालावधी हा 5 वर्षाचा असणार आहे. यासोबतच राज्य विधानसभांसाठी सुद्धा हे अशाच पद्धतीनं लागू असणार आहे. म्हणजे बघा, आता या अपॉइंटेड डेट नंतर लोकसभा आणि विधानसभा यांचा कालावधी हा 5 वर्षाचा असेल. ज्या दिवशी लोकसभेचा कालावधी संपेल त्या दिवशी लोकसभा आणि सर्व विधानसभांचा कालावधी सुद्धा संपेल. आता हे लक्षात घ्या की 18व्या लोकसभेसाठीची पहिली बैठक ही जून 2024 मध्ये झालेली आहे. 2029 मध्ये ही लोकसभा विसर्जित होईल. यामुळे 2029ला जी नवीन लोकसभा निवडून येईल तिच्या पहिल्या बैठकीच्या वेळेस अपॉइंटेड डेट ही फिक्स केली जाईल आणि त्याच्यानंतर 5 वर्षाचा कालावधी संपल्यानंतर लोकसभा आणि विधानसभांच्या एकत्रित निवडणुका होतील, म्हणजे 2034 मध्ये. आणि हे कुठं म्हटलेलं आहे तर या कलम 82(अ) मध्ये म्हटलेलं आहे. डेट ऑफ नोटिफिकेशन, अपॉइंटेड डेट हे सर्व त्याच्यामध्ये म्हटलेलं आहे. अपॉइंटेड डेट पासून पुढच्या 5 वर्षाचा कालावधी लोकसभा आणि विधानसभांचा असणार आहे. आणि जर का विधानसभा किंवा लोकसभा त्याच्या आतमध्ये जर का विसर्जित झाली तर नवीन येणारी लोकसभा हा उर्वरित कालावधी पूर्ण करेल. आता हे तुम्हाला थोडं उदाहरणार्थ असं सांगतो. 2029ला सपोज नवीन लोकसभा बसलेली आहे आणि जी 2034 मध्ये विसर्जित होणार आहे.
पण आता जर का असं झालं काही कारणास्तव 2032लाच ती जर का लोकसभा विसर्जित झाली तर त्यांनी काय ठरवलेलं आहे की 2029 ही अपॉइंटेड डेटपासून 2034 पर्यंत लोकसभा असेल. मग 2032ला लोकसभा विसर्जित झाली तर नवीन लोकसभा 2032ला बसेल आणि ती अपॉइंटेड डेटपर्यंतचाच कालावधी पूर्ण करेल, म्हणजे 2034 पर्यंतचाच कालावधी पूर्ण करेल. आणि हेच लोकसभेलाही लागू असेल, हेच विधानसभांना सुद्धा लागू असेल. म्हणजेच काय 2034लाच लोकसभा आणि विधानसभा या दोघांच्या एकत्रित निवडणुका होतील. आता हा जो 2 वर्षांचा कालावधी आहे ना, म्हणजे मध्येच जर का लोकसभा विसर्जित झाली तर पुढचा 2 वर्षाचा जो त्यांना कालावधी मिळतोय त्याला अनएक्सपायर्ड टर्म असं म्हटलेलं आहे. आता कोविंद यांचं जे एक पॅनल बसलेलं होतं त्यांनी अजूनही काही महत्त्वाच्या रिकमेंडेशन्स केलेल्या होत्या, ज्याच्यानुसार या एकत्रित लोकसभा आणि विधानसभेच्या निवडणुका झाल्या की त्याच्यानंतर 100 दिवसाच्या आतमध्ये ते स्थानिक स्वराज्य संस्थांच्या म्हणजे लोकसभेनंतर ते म्युनिसिपल कॉर्पोरेशन, जिल्हा परिषद याच्यासुद्धा निवडणुका घेणार आहेत. आता त्याच्यासाठी नवीन एक कलम ॲड करावं लागणार आहे, कलम 324A, की ज्याच्यामुळं या महानगरपालिकेच्या आणि पंचायतच्या इलेक्शन्स एकत्रितपणे घेता येतील. पण इथे ज्या वेळेस आता त्यांना बदल करायचा आहे कलम 324A मध्ये, तर अशा वेळेस त्यांना विशेष बहुमत तर लागेलच, जे मगाशी सांगितलं त्याच्यासोबतच अर्ध्याहून अधिक राज्यांची संमती लागेल. आणि हे सर्व जर का करायचं असेल तर त्यांना ते लोकसभेच्या पहिल्या बैठकीच्या वेळेस करावं लागणार आहे. पहिली बैठक आता ऑलरेडी होऊन गेलेली आहे. मग 2029ला नवीन लोकसभा बसेल तेव्हा पहिल्या बैठकीच्या वेळेस त्यांना हे लागू करावं लागेल आणि मग अंमलबजावणी वन नेशन वन इलेक्शनची शक्य होईल 2034 मध्ये. आता बघूया नेमकं काय होते ते. ज्यावेळेस लोकसभेमध्ये हे विधेयक सादर केलं जाईल, ज्यावेळेस त्याच्यावरती चर्चा होईल, त्यावेळेसच आपल्याला याचं अधिक उलगडणारं उत्तर मिळू शकेल. आता ही माहिती जर का तुम्हाला आवडली असेल खाली कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा. तोपर्यंत आम्हा सर्वांची व्हिडिओ जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचवा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला तेवढं विसरू नका. धन्यवाद.